बघा बघा क्वेश्चन काय आहे? 8960 रुपयाच्या राशीवरती म्हणजे 8960 रुपयाच्या राशीवरती 2 वर्षे 3 वर्षे चक्रवाढ किती पाहिजे असं पाहिजे होता प्रश्न. 3 वर्षे चक्रवाढ व्याज किती होईल? बरोबर. प्रश्न नीट बघा काय 8960 रुपयाच्या राशीवरती 3 वर्षे चक्रवाढ किती होईल? चक्रवाढ व्याज किती होईल जर दर पहिल्या वर्षी 12.5, दुसऱ्या वर्षी 14.207% दर, तिसऱ्या वर्षी 10% दर. तर 3 वर्षाची चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला एक प्रकारे. बरोबर. बघा आपले मेथड जे आहे ना, मेथड आपली कोणती? प्रिन्सिपल अमाऊंट. इथं दर बघा कशी दिलेली. मागाशी मागच्या उदाहरणामध्ये काय होतं? एक्झॅक्ट होते. इथे एक्झॅक्ट आहे का? नाही. 12.5, 14.207 इथं 10% आहे. तर मग एकाने काय फरक पडणार नाही. तर मग आपण काय करू? आपली मेथड लावू. कोणती? प्रिन्सिपल अमाऊंट. रेशो बनवा प्रिन्सिपल अमाऊंट. 12.5ची किती आपली फ्रॅक्शन व्हॅल्यू? 12.5ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण काढली किती आहे? 110 बरोबर. 14.207ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे? माहिती करून घ्या. तर किती आहे? ती 1/7 आहे. आणि 10%ची तर आपण काढलेली 10%ची किती? 1/10. इथपर्यंत झालं. बघा आता काय करायचं? 3 वर्ष बरोबर. मग प्रिन्सिपल मध्ये किती? सुरुवातीला 8 घ्या, नंतर 1 वाढवला 9 झाले, नंतर 7, नंतर 1 वाढवला किती झाले? 8 झाले बरोबर. 10 आहे, 1 वाढवला किती झाले? 11 झाले. त्यांचा गुणाकार करून टाका. बघा गुणाकार जर केला बघा 8 8 कॅन्सल होते. राहिलं काय? 10 7 70 आणि 11 9 99 बरोबर. इथपर्यंत झालं. बघा आता काय काढायचं आपल्याला? चक्रवाढ व्याज काढायचं. चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याकडे रक्कम किती आहे? 8960. गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला? यांच्या मधला फरक घ्यायचा. फरक किती येणार? 70 80 आणि ते 9 किती झाले? 70 80 10 आणि हे 9 10 9 19 बरोबर. 19चा फरक आणायचा बरोबर ना. भाग का नाही द्यायचा आहे? 70 द्यायला लागेल. 70 भाग देऊन टाका. 0 0 कॅन्सल झाले. 7 1 7 7 1 7 उरला किती? 1 उरला बरोबर. 7 2 14 7 2 14 उरले किती? 14 15 16 17 18 19 5 उरले बरोबर. 7 8 56 बरोबर. मग काय उरलं आपल्याकडं? 128 गुणिले किती आपल्याकडे? 19 बरोबर. आता भाग द्या, तुमचं उत्तर येऊन जाईल. द्या भाग. हो जाय काय ना. पुढे गेली बजेट.